आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम। द्वारका परिसरातील शहरातील विविध भागांमध्ये बुलडोझर कारवाई। 9 जेसीबींच्या माध्यमातून पालिकेकडून ही कारवाई। पुण्यातील मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेकमधील अष्टविनायकाची मंदिरं भाविकांसाठी बंद, तर देखभाल दुरुस्तीसाठी किमान महिनाभर मंदिरं बंद असतील। नित्यपूजा मात्र सुरूच राहणार। सिद्दीकी हत्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट। मारेकऱ्यांशी संबंध असल्याच्या आरोपांवरून मुंबई उच्च न्यायालयानं आरोपी छायाचित्रकाराचा जामीन अर्ज फेटाळला। कटात सामील असलेल्या व्यक्तींचे हेतू कळल्यानंतर सुद्धा तो त्यांच्या संपर्कात राहिला, न्यायालयाचं निरीक्षण। जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणामध्ये मुलीच्या वैयक्तिक वस्तू परत मिळाव्यात यासाठी आईची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका। न्यायालयाकडून राज्य सरकारसह संबंधितांना नोटीस। शीना बोरा हत्या प्रकरणामध्ये आरोपी इंद्राणी मुखर्जी यांची स्पेन यूके प्रवासाची विनंती फेटाळली। मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं ही विनंती फेटाळली। गोरेगाव नेस्कोतील मृत्यू प्रकरणी आयोजकाला जामीन, तर अन्य 3 आरोपींचा अर्ज फेटाळला। आकाश समळ यानं कार्यक्रमाच्या वेळी अंमली पदार्थांचं वितरण किंवा सुरक्षेचे व्यवस्थापन करण्यात कोणतीही भूमिका नसल्याचा दावा आकाश यानं जामीन अर्जात केला होता। 15 जूनपर्यंत शनिवार आणि रविवार तुळजाभवानीचं रेफरेल दर्शन आता बंद राहणार, तर भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थांचा हा निर्णय। तर 500 रुपये आणि 200 रुपये देणगी दर्शन पास सुरू राहणार। आता बघूयात पाणी टंचाई संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमान 42 अंशांवर, तर प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचंही आवाहन। जिल्हा परिषदेकडून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई। अंकाई परिसरातील विहिरी, बोरवेलींनी गाठला तळ। हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती। शासनाच्या वतीनं टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। नंदुरबार शहराला उद्यापासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार, तर माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांचा निर्णय याला विरोध। तर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याचीही मागणी केली। विरचक धरणामध्ये 60% पाणीसाठा असताना सुद्धा ही कपात केली जात असल्याचा आरोप। जळगावच्या मुक्ताईनगर आणि वडोदा जंगलामध्ये पाण्याची भीषण टंचाई। उष्णतेमुळे आणि निधी अभावी वन्य प्राण्यांचे हाल। वन्य विभागाकडून आता काही ठिकाणी लोकसहभागातून पाणवठे टँकरद्वारे भरवण्याचा प्रयत्न सुरू। वर्धा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीशी घट। पावसाच्या शक्यतेनं तीळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। उन्हाळी हंगामात तिळाची लागवड केली जाते। गडचिरोली जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा सध्या वाढलाय, तर तापमान आज 42.5 अंशांवर। दुपारी घराबाहेर जाणं सुद्धा टाळा, प्रशासनाचं आवाहन। ठाण्यामध्ये तापमानाचा पारा 40शी पार, तर 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यानंतर हवामानात अचानक बदल। नागरिकांना उष्णतेपासून बचाव करणाऱ्या मार्गदर्शक सूचनाही जारी।